श्रीराम जानकी जानकी श्रीराम जानकी बरीच नवीन जुनी गाणी येतात. त्यात तुम्ही सांगितलं की 500 वर्षानंतर प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली आणि एक गाणं फेमस झालं आणि त्यानंतर जग राममय झालं, बरोबर की नाही? ते गाणं म्हणजे कोणतं? हर घर में है कहीं नाम एक ही नारा गूंजेगा, एक ही नारा गूंजेगा मेरे भारत का, मेरे भारत का, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय म्हणजे हल्लीच्या लहान मुलांना काय म्हटलं जातं? बच्चा. आणि आम्ही लहान असताना बुवा, आम्ही लहान असताना आम्हाला काय म्हणायचे? नन्ना मुन्ना राई आम्हाला नन्ना मुन्ना राई म्हटलं जायचं. अजून एक त्या काळात गाणं होता, नन्हे मुन्ने बच्चे तेरे मुट्ठी में क्या है, पण जेव्हा झेंडू देत तेव्हा समजा झेंडा आहे. कळलं काय? काय सांगतात बुवा की 3.5 हात प्रत्येकाच्या देहाची 3.5 हात जागा ही प्रत्येकाला मिळणार. बुवा काय आयुष्यात आपण कमवलं काय? आज माझी आमदार होतील, माझी खासदार होतील, माझी नगरसेवक होतील, पण माझी बुवा कधी होणार नाही बुवा. आज आम्ही ते बुवा भजनी बुवा म्हटल्यानंतर बुवा या शब्दाचा अर्थ काय? बु म्हणजे बुद्धिमान आणि वा म्हणजे वात्रट. तुम्ही आहेत, समजला? तुम्ही सांगितलं भगवा, पाठसून वगैरे नाही त्यांनी भगवा शाल बदलत ना तुम्ही. हा, कॅमेरे कसले लावलेले ते बघा, ड्रोन कॅमेरे, वरती ड्रोन आणि तर त्या शालीन तोंड पुसला असता त्या पोरग्याने बघलेली काय का यांनी बघल्यानंतर हय बसलं ना तो पोरगो त्याला सांगला त्यांनी बघल्यात होता असा गडबडी काय म्हणून मी तुम्ही सांगता पेटीवरचं नाव असू दे ना, दुसऱ्याची पेटी घेऊन सुद्धा भजन करू घ्या ना, याचा महत्व. तुमच्या पेटीवर सुद्धा मी बसून भजन करू शकतो. हा, काय विषय आहे? दुसऱ्याच्या सामानाचा वापर कसा करायचा ते माझ्याकडून शिका ना. बरोबर की ना? अचानक एखाद्याची रिक्षा जर त्याला चालू घेत नसत तर माका दिल्यानंतर ती चालूच राहत.
गाडी असतात, बाईक असतात, चालूचीच हा उभी करताना फक्त स्टँड लावता लागता बाईकला. ती मी स्टँड मध्ये लावी. चाळीसच्या वरती म्हणताचे होत सागर, 40च्या जे वरती होत त्यांनी आता विचार करू नको. कशा काय विचार का करू नको? आज 1000 मुलांच्या मागे 800 मुली आहेत. चुकी कोणाची? चुकी केला तुम्ही जुन्या जाणते त्या. आता मी यंग आहे ना, तेव्हा तुम्हाला सगळ्यांना वंशाला दिवे पाहिजे. हा पण पंथी नको, पंथी कारण ती स्वतः जळते आणि व दुसऱ्यांना प्रकाश देते. लक्षात दिला? ती नको. तेव्हा ती स्त्रीभ्रूण हत्या आली. त्याच्यामुळे 1000 मुलांच्या मागे 800 मुली, 200 मुलांनी करायचं काय? काय घाबरायचं नाही. समीर कदम उपाय सांगणार. त्यांनी उपाय सांगल्यानी रात्री मोबाईल मध्ये फोटो ठेवायचो माधुरी दीक्षितचा आणि काय करायचा? काय गरज नाही, चॉक बी करूची गरज नाही. अरे कशा घाबरतात? 40च्या वरती ज्यांची लग्न नाही झाली तरी त्या जीवात घाबरायचं नाही. कारण 1000 मुलांच्या मागे 800, तर 800 भागले बरोबर, रवले 200. त्या 200नी कशा घाबरा खाया? त्या 800तल्या कोणाचा तरी घटस्फोट होतो रो, कोणतरी विधवा होत. आपल्या गावात ना कशा घाबरा? होप सोडायचे नाही. होप बोलतो योग म्हणून आपण किती बोलतो बरं ना, तसे होप सोडायचे नाही. त्या 240 होऊन देत नाही तर किती होऊन देत, पण लग्न हे वेळेवर करणं गरजेचं. व तेव्हा एक वेगळा काळ होता. 21 वर्ष झाली की मुलाचं लग्न लावून दिला जायचं. 21 आणि 18 तेव्हा होता. आता बरं ना, आता 30-35 होईपर्यंत सुद्धा नाही. मग हवी तशी मिळत नाही. कशी होईल तुका? काय सोन्याची होईल? सोन्याची होईल? अरे पहिल्या स्त्रिया कशा होत्या? तुम्ही बुवा सांगितलं तुमचं लग्न, वडिलांनी सांगितलं मुलगी बघितली, बुवानी बघितली नाही पण डायरेक्ट येऊन पाटावर उभे राहले. किती मन घट्ट असेल बघा या माणसाचं. डायरेक्ट उभे राहिल्याने आज जवळजवळ 52 ते 53 वर्ष त्यांचा संसार सुखाचा चाललाय. काय वाईट हा? वाईट हा? पण आजकाल 5 महिने 6 महिने झाले का यांचे संसार मोडले. पहिल्यांदा बायको प्रेमाने हाक मारायची, तुम्हाला पण मारत असेल. अहो या ना, प्रेमाने म्हणायची घडी. चला ना, प्रेमाने म्हणायची घडी. झोपा ना, प्रेमाने म्हणायची ना ती. ते प्रेम वेगळं होतं बुवा. प्रियकर आणि प्रियसीचा विषय वेगळा. प्रियसी हलीच्या प्रियकर हाक मारता माझा पिल्लू. पिल्लू का कुत्र्याचा पाळता? पिल्लू पिल्लू. त्या दिवशी बुवा मुंबईला गेलो आणि मित्राकडे गेलो. मित्र मला बघून खुश. बायको पण हल्लीच्या बायका नवीन फॅशनेबल बायका आपल्या नवऱ्याला हाक मारणार. संदीप नाव असेल तर हाक मारणार, हे सँडी. समीर असेल ते सॅमी. विनोद ए विनू, तुला काय म्हणू? असं प्रेमाने. त्या दिवशी मित्राकडे गेलो. नवरा सुद्धा हल्लीच्या बायकोला आपल्या प्रेमाने हाक मारतो बुवा. त्या दिवशी मित्राकडे गेलो. मित्राने मला पाहिलं. अरे समीर बुवा बऱ्याच दिवसाने आला, चहा पाणी घेऊन जा. म्हटलं ठीक आहे, चहा पाणी सांग. त्याने हाक मारलाय, बच्चा चहा घेऊन ये. अरे अर्धा तास झाला, बच्चा चहा घेऊन आला. अर्ध्या तासानंतर गाऊन घालून बच्चा असला घनगाव. बच्चा काय फॅशन झालं. पण तो जुना काळ वेगळा होता ना. तेव्हाच प्रेम. कागदावरती चिठ्ठी लिहायची, प्राणप्रिय संध्याकाळी काजीखाली भेटायला येशील का? ती चिठ्ठी पोचायला 9 दिवस जायचे. तो पण हा काजीखाली जाऊन साफसफाई करून यायचा. तेव्हा गाणी पण काय होती? दिल दीवाना काजीखाली येना तिरसना. मी येडो असे तुझ्या प्रेमात. काय गाणी होती. आता तेव्हाची
नवरा जर मुंबईला असायचा तर बायको गावी असायची. हा, नवरा चिठ्ठी लिहायचा बायकोला, तुला मुंबईला न्यायला येतोय, तेव्हा ती बायको आपल्या सासूला सांगायची. सन्माननीय भार्गव कुडाळकर यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे, स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. त्यावेळी ती स्त्री आपल्या नवऱ्याची चिठ्ठी वाचून आपल्या आईला काय सांगायची? माझ्या घोवाचो, माझ्या घोवाचो, माझ्या घोवाचो कागद इलो गे आहे झाड तिकडे एकले तेव्हा अजरामर झाली. आता सगळं आळवावरचं पाणी होय ना. हल्ली जे गाणं आलं मुलांसाठी, हाय झुमकावाली काय नदी किनारे नदी किनारे चालणी, झुमकावाली पोरं. आता झुमके पोरग्यांका घालू लागले. आम्ही तुम्ही म्हणजे तुमचा जमाना वेगळा आहे, पण आम्ही शाळेत होतो ना तेव्हा हाफ पॅन्ट, 3 बटनाची पॅन्ट, मधला बटन तुटला का वांदे झाले. करायचं नाही, पण मजा असायची. शाळेतनं सुटलो की नदी किंवा व्हाळ असायचा, त्याच्या बाजून ती पॅन्ट काढायची, कपाळावर बांधायची, कपाळावर बांधायची. चल तुझी कुठची गाडी? राजापूर जुवाटी, चल तू त्या बाजूने जा. तुझी कुठची गाडी? राजापूर दोन्ही वेळी जा तू त्या बाजूने. की आम्ही 2 बाजूने 2 पळायला लागलो ना, काय त्या पाण्यामध्ये जे छोटे छोटे मासे असायचे ना, त्याची घोळका करून यायची, आमच्या मागे 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 धावत यायचे. का? कारण त्यांना माहिती असायचं आमच्याकडे पावट्याचे बॉम्ब आहे. विचारलंय नाही, पण ती मजा वेगळी होती. पहिल्यांदा काय वेगळा होता, लोक घरात जेवायचे आणि बाहेर ह्याला जायचे. आता घरातच जेवतात आणि घरातच ही, बरोबर की नाही. पण ती जी मजा होती व्हाळात बसायची, काय बुवा 2 दगड ठेवून, आणि स्वर्ग सुख नाही त्याच्यात जी मजा असायची ना, वाहतं पाणी असायचं, त्या पाण्याची जे थेंब उडवायचं ना, एका दुसऱ्या येऊन असं चिचकिट मारत. काय पण ती मजा आपण अनुभवली ना, ती हल्लीच्या मुलांना नाही मजा ती आहे का. आता त्यांना लाज वाटणार व्हाळात जायला, आता ती मजा नाही, हसणार. हा, त्यांना नाही, तिकडे कसं जाणार. पण ती मजा वेगळी होती. आज जुनी जाणती लोक, आज ह्या लोकांचा सन्मान केला पाहिजे. का? कारण त्यांनी 2 पैशाचं नाणं पाहिलंय. तुम्ही बघितलं 2 पैशाचं नाणं? हा, तुझा जन्म कधीच होय म्हणता, 5 पैशाचं नाणं त्यांनी पाहिलंय. पण आपण 1 रुपया 50 पैशापासून 1 रुपयाचा 2000च्या नोटा पाहिल्यात. आज त्यांनी सुद्धा ती नाणी पाहिलेली आहेत, त्या नोटा पाहिल्यात. आपण जसा मोबाईल ऑपरेट करतो त्या पद्धतीत ती जुनी जाणती लोक मोबाईल ऑपरेट करतात, कम्प्युटर सुद्धा ती ऑपरेट करतात, बरोबर की नाही. म्हणजे आपले तोडीस तोड आहेत ना, ते आहेत की ना बुवा. म्हणून त्यांचा सत्कार केला पाहिजे आणि म्हणून जुन्या जाणत्या लोकांचा सत्कार केला पाहिजे. आज तुम्ही कॉलेजमध्ये जाता, डे साजरे करता, किस डे, टेडी डे, तो मिठी मारायचा डे, हग डे, रोज डे, हा, चॉकलेट डे, असे भरपूर डे आहेत. पण ह्या जुन्या जाणत्या लोकांनी हे जे खाली बसलेत ना, त्या लोकांनी, जुन्या जाणत्या लोकांनी जे रानातले सडे गाजवले ते तुमच्या हयातीत. तेव्हा गुरंढोरं होती, गुरंढोरं अशी सोडायचे. आता प्रत्येकाच्या दरवाज्यात ट्रॅक्टर. आता काय ट्रॅक्टर घेऊन जातील? करवंद काढायला
जी करवंद काढायची जी मजा आहे, काटे लागले तरी, पण आताची मुलं करवंद काढायला जात नाही बुवा. मी खरंच सांगितलं, हल्लीचे आंबे ऑटोमॅटिक पडतात ना, त्याचा देठ सुद्धा बावला जातो आणि ते पडतात. तुम्ही विचारतात असं खैचो आंबा, तो पडतच नाही. तो पडत नाही, तो तोडूचो लागता. प्रेम विवाह बरं ना. बुवानी सांगितलं काय बुवा, आपली लग्न झालेली आहे, पण आजकालच्या मुलांची झाली नाहीत. हल्ली मुलीला एखादा मुलगा चांगला दिसला, त्याच्या हातात खोट्या अंगठ्या असल्या तरी चालतील, बसायला गाडी असली तरी चालेल, पण तो त्यांना प्रिय असतो. मग ती मुलगी बापाला जाऊन सांगणार, पप्पा माझं अमुक मुलावरती प्रेम आहे, मी उद्या पळून जाणार. मग पप्पा कमजोर हृदयाचा असतो, त्याला अटॅक येतो, दुसऱ्या दिवशी तो गायब. पण त्या पप्पाला माझे सांगणं आहे, विनंती आहे, जर मुलीने असं सांगितलं की मी उद्या पळून जाणार, तर काय घाबरायचं नाही. आपलं कमजोर हृदय ताट करायचं, कठोर करायचं आणि दुसऱ्या दिवशी सलून मध्ये जायचं. सलून मध्ये जाऊन सलूनवाल्याला घरी आणायचं आणि पोरीला अंगणात बसून टकली करून टाकायची. 7 महिने पोरी बाहेर जाणार नाही, गुळगुळीत करायचं. आणि नंतर मग प्रेम केलेला असणार, तो म्हणणार मग तू आता टकली, मला नकली. परत टकली, खय जात पळा. पहिला काळ वेगळा होता, कुणबी समाजाचा मुलगा कुणबी समाजाची मुलगीच पाहिजे, सोनाराचा मुलगा सोनाराचीच मुलगी पाहिजे. आता तसं नाही, कोण पण कोणता कोंबडा उचलून हाणल्यागत घेऊन येतात. तुम्ही सांगितलं बुवा विवाह, आमची लग्न झाली, माझं लग्न झालं त्यावेळी, म्हणजे बुवांचं सुद्धा झालं त्यावेळी गाणी लागायची. सासरलाही बहीण निघाली, भावाची लाडी नेसली. तेव्हा हे गाणं लागल्यावर ती नवरी मुलगी रडायची, म्हणजे रडायची. आताच्या मुली रडतात. हो माझं लग्न झालं, माझ्या लग्नाला स्पीकरवाल्यांना हे गाणंच भेटलं नाही, त्यांना दुसरं भेटलं, त्यांनी युट्यूब वर शोधलं आणि गाणं लावलं. बायको बायको रडते, मी हसतो, मनवेला फुटा. ती रडते, मी हसतोय. तिचा भाव आला आणि बहिणीला विचारतो, ताई तू रडतेस, भाऊजी हसतायत. ताईने उत्तर भावाला काय द्यायचं, बघा माका लग्न टिपक्यात पडला. ताईने भावाला उत्तर दिलं, दादा आज मी रडते, तुझे भाऊजी हसतायत, उद्यापासून त्यांना रडायचंय, मी हसणार आहे. प्रत्येकाची परिस्थिती आहे, असं ना. त्यामुळे आणि आताची तर लग्न, बोनी सांगितलं सकाळी काय टामटूम, दुपारी ढामडूम आणि संध्याकाळी सामसूम. आणि हॉलवरती लग्न, हॉलवर लग्न झाले की तिकडनंच हनीमून. देवाचं दर्शन नाही काय नाही, मग हनीमून सुनीली का पोराची फेमली. अरे देव दर्शन करा, तुम्ही विधी पूर्ववत करा आणि मग खय जाऊ तिथे मारा. कशाला जाऊ काय, थंड हवेची ठिकाण महाबळेचं ठिकाण आमच्या वाड्यात नाही होय. अरे तो सैराट पिक्चर मधलं आरती आणि परशा खय गेले ते, पळान गेले ते औरंगाबादला ना, हैदराबादला पळान गेली ती गेली. पण शेवटी झाला काय, त्या आरतीच्या भावाने शोधून काढून मारल्यांना. तीच जर जुवाटीच्या आयत्या साड्यावर येऊन खैदरीला लावली असते का. अरे इतकी धाडकट हाकट दडा लावायचं. पैसे वसूल ना तुमचे, बस ना. आता मी शॉर्टकट भेटत काय, भजन रसिक पण कमी झालेलं आहे. बोनी सांगितलं सिरियल 17-17, 18-18 महिने ती जान्हवी. काय ना बुवा, आपल्या नशिबात काय नाही, त्यांच्या नशिबात आता 17-18 महिने, आमच्या नशिबात फक्त 3 महिने. हा ते पण कशासाठी, ते पण काय माहिती आहे तुमका, त्याच्या पाठी अभ्यास आहे. माझ्याकडे क्लासला या, मग तुम्हाला शिकवतो. ते सिरियल बघतात, त्या सिरियल मध्ये सुद्धा महिला आज व एक नंबरच्या क्रमांकावरती. त्या सिरियल मध्ये सुद्धा त्यांना ऍड येतात ना, त्या ऍड येतात मध्ये मध्ये. त्या महिलांसाठी ऍड कसल्या, लक्ष लगाव तंदुरुस्ती पाहू, मोती लगाव खुश जान जाओ.
आणि आमच्यासारख्या पुरुषांका ऍड काय इजगाड लगाव कुजली फटा काय पाठ केलं आपल्याला एखादी ऍड द्यायची साबणाची हल्लीच्या जमान्यात जीन्स पॅन्ट दिले तेव्हा पहिला काळ होता धोत्राचा इधर से आवा उधर से काय तेव्हा इजगाड काय नव्हता हे जीन्स आता इले फॅशन चढत नाही तरी आपले ओढून ओढून चढवणार प्लॅस्टिकची पिशवी घालणार पायात फॅशन जर सत्यनारायणाच्या पूजेला एखादा पाया पडायला गेला ना तर त्याची 36ची कंबर असते बरोबर ना आणि 38ची पॅन्ट असतात जर कॉईन घेऊन पाठतो जर पुढचं वाकलो आणि पाठच्या कॉईन टाकतो तो विचार करतात फॅशन फॅशन आहे की नाही फॅशन असेल असू देत पण आपला धर्म आपली संस्कृती काय आहे हे प्रत्येकाने आपल्या पालकाने आपल्या मुलांना सांगणं गरजेचं आहे बाकी जास्त काय बोलत नाही गजराला सुरुवात करतोय बरीच गाणी कोणी म्हटलेली आहेत आई एकविरा मावली आम्हा कोल्यांची सावली एकविरा माऊली तुझ्यामुळे दिस सोन्याचा उंगवला आई तुझा डोंगर बरीच अशी गाणी आहेत जी आपण सादर करू शकतो तुम्ही काय मी काय बरोबर की नाही पण आज या ठिकाणी नीना देवीचं हे मंदिर आहे आज वर्धापन दिन सोहळा आहे आणि तिच्यावरती 2 ओळी म्हणणं आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून नीना देवीचे वंदू चरण यदुवाटी गावात आहे वरदान ही भूमी असे धन्य ही भूमी असे धन्य तिची सेवा करू पूजा करू मंदिर आणि तिथला जो परिसर तुम्ही सांगितला खरोखर सुंदर आज हे जे पटांगण दिसते ना आणि हे कारण मंदिराचा तुम्ही सांगितलं दरवाजा छोटा असतो पण बुवा आज येतानाच माणसं जेव्हा वरून येतात खाली तेव्हा खाली येताना वाकून येतात आणि परत मंदिरात जाताना सुद्धा वाकून जातात आणि असं हे पटांगण म्हणजे खरोखर या गावाला
खूप मोठी देणगी लागलेली आहे म्हणून आपली जन्मदात्री आई, बरोबर ना. 3 माता, एक गो माता, एक जन्मदात्री माता आणि तिसरी ही आपण जिथे बसलोय ती धरणी माता, बरोबर ना. बुवा आपण जिवंत देवांना पाहिलंय. आपण म्हणतो सूर्यदेव, तो आपल्याला डोळ्यांनी दिसतो. वायुदेवता ती दिसत नाही पण तिचा स्पर्श होतो, तिची गरज आपल्याला लागते, बरोबर ना. अग्निदेवता, अग्नी आपल्याला डोळ्याने दिसते की नाही हे तुमका माहित आहे. सनी लिओनच्या मुलीचं नाव काय माहित आहे? पाणी देवता, बरोबर ना. जलदेवता, जलदेवता ती सुद्धा आपल्याला डोळ्याने दिसते. बुवा हे देवता आहेत, हे आपल्याला जिवंतपणे या कलियुगामध्ये दिसतात. म्हणून पहिला प्रश्न आपल्या मुखातनं काय येतो? आई कुठे? कोण विचारतं बाबा कुठे? नाही. आई कुठे? पण ती आई कशी असू देत, काळी असू देत, गोरी असू देत, तिचा चेहरा पाहिल्यानंतर मन प्रसन्न होतं. त्याच पद्धतीत आपली मीना देवी आहे. तिचं मुखकमल पाहिल्यानंतर आपलं मन प्रसन्न होतं. आणि प्रत्येकाने म्हणून आपण मुलाचा वाढदिवस करतो, मोठा केक आणतो, त्या केकवर मेणबत्त्या लावतो आणि त्याला सांगतो मेणबत्त्या फूक. पण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दिवा केव्हा विझवतात? माणूस मृत्युमुखी पडतो तेव्हा. ते असलं करण्यापेक्षा आपल्या मुलाचा जर वाढदिवस असेल तर त्याला मंदिरात न्या, तिथं दिवाबत्ती करा, त्याला तिथं चरण स्पर्श करायला सांगा, बरोबर ना. हे काहीतरी लक्षात ठेवा. बाकी तुमचे डे बी तुम्ही बिंदास साजरे करा. एखाद्या मुलीला फिरायला न्यायचंय, तिने सांगितलं मला फिरायला घेऊन जा, कुठे नेणार? थंड हवेच्या ठिकाणी. त्याच्यापेक्षा तिला सांगा आपण मंदिरात जाऊ, पाया पडू, देवीचं दर्शन घेऊ. तो एक माझा मित्र होतो, त्याला मैत्रिणीने सांगितलं मला अशा ठिकाणी घेऊन चल, तिथं कोणीच नसतं, तिथं कोणीच जात नाही. मित्र माझं हुशार,
मित्र तिकडे दुसऱ्या दिवशी घेऊन गेलो असो वायाच्या कडेन बिडेन असो काय वाट शोधीत घेऊन गेलो आणि डायरेक्ट निघ्या स्मशानात. मैत्रीण चिडली म्हणते हे काय मी तुला काय सांगितलं मला अशा ठिकाणी घेऊन चल जिथे कोणीच नसतं. तर त्या मित्रांनी काय सांगायचं अगं तुला अशा ठिकाणीच आणलंय इथे येण्यासाठी माणसं मरतात तुला जिवंतपणे आणलंय. असे पण मित्र असतात. मित्र असायला पाहिजेत. एक वेळ मुलगी नसेल चालेल मुलगा नसेल चालेल पण आपल्या जीवनात आपल्या आयुष्यामध्ये एक तरी मित्र असा पाहिजे की आपण जर रस्त्याने एकटे चाललो ना तर शेजारण्याने विचारू खया तर दुसरं दलिंदर खया म्हणून मित्र पाहिजे. बरोबर ना. मैत्री शाळेत मैत्री करा पण मैत्री शाळा कधी करू नको. मित्राची मैत्री नसेल तर तिच्याकडे दुर्लक्ष करायचं नाहीतर तिचं नंबर गावलो तिचं ID गावलो काय लागलाच पाठी. इंस्टाग्रामचे ID शोधित असतात काय करायचं की ना म्हणून भारी देतो चल सिंगर हाँ घे फडके डोईला जीर्ण वस्त्र ज्याला फडके डोईला जीर्ण वस्त्र ल्याला साई आला माझा
करते हरी विठ्ठल रंगदेवते माते तुझा विजय असो